चला तर मग काइंड्स ऑफ नाउन्स मध्ये जे काही नावाचे प्रकार आहे यातला आपण कॉमन नाउन आहेत. कॉमन नाउनचे प्रकार पडतात किती आहेत? या ठिकाणी कॉमन नाउन प्रकार पडतात 3. या ठिकाणी बघितलं आपण काय घेतलंय? कॉन्क्रीट नाउन, मूर्त नाम, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ते आपण इथं बघतोय. तिसऱ्याच्या नंतर आपण लगेच बघणार आहोत. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला जे काही नाव आहे भाववाचक नाव आहे. मग भाववाचक नाम प्रत्येक व्याख्याच्या नावामध्येच अर्थ दडलेला असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आता या ठिकाणी काय ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक, भाव, फिलिंग्स काय सांगितलं या ठिकाणी? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स स्टँड फॉर आयडियाज. काय कल्पना आहे, क्वालिटीज आहे, फिलिंग्स आहे, इत्यादी. या ठिकाणी दॅट यू कॅनॉट टच ऑर सी. म्हणजे तुम्ही ज्या अशा काही वस्तू असतील की ज्याला तुम्ही काय आहे टच करू शकत नाही किंवा त्यांना पाहू शकत नाही. मला फार वाईट वाटलं. माझं वाईट वाटलं तुम्ही कोण पाहू शकते? माझ्या मनात फार खदखद व्हायला लागले. आता समजून घ्या मला तुमच्या बाबतीत मनात फार चीड आलेली, खूप चीड आलेली. मग चीड तुम्हाला दिसणार आहे का? खूप राग आलेला आहे मनात तुमच्या. पण या ठिकाणी काय म्हटले? यू कॅन टच अँड सी. तुमच्या भावनेला तसं काय या ठिकाणी काय म्हटले त्यांनी? गुण विशेषणाच्या. आता मी तुझ्याकडे बघू किंवा या मुलीकडे बघू, काय गुण आहे सांगू शकते का? समजून घ्या तुम्ही विनाकारण. आता तुम्ही प्रश्नाला काही वेगळं बोलून माझ्या कॉमेंट केल्यानंतर हे पुढचा नंतरचा प्रोग्राम मी वारंवार तुम्हाला उदाहरण सांगत असतो. गुण विशेषण हे आपण बघू शकत नाही किंवा त्याला टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही. कल्पना, आता माझ्या मनामध्ये काय आयडिया याच्यानंतर शिकवायची, काय कल्पना आहे? तुम्हाला काय कल्पना माहिती आहे का? यू कॅनॉट सी ऑर कॅनॉट टच. तुम्ही त्याला बघू शकत, तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी काय? चाइल्डहुड, बालपण असं देत ना. आता समजा तुम्हाला तुमच्या मनात आलंय की मला माझ्या बालपणात जायचंय बरं का? तुम्हाला असं वाटलं मला बालपणात जायचंय कारण बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातंय. तर लहान मुलासारखं तुम्हाला आता होता येणार नाही. तेच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी लाफ्टर, तुमच्या हसण्याला तुम्ही टच करू शकता का? काही लोक मनामध्ये खूप खुश असतात ना. खुशी लाफ्टर असते किंवा या ठिकाणी सत्याला तुम्ही त्याची गोष्ट सत्य आहे त्याला तुम्ही टच करू शकता का? सत्याला पाहू शकता का? नाही. यानंतर काइंडनेस, तो फार या काही माणसा तो लय दयाळू हो, तो फार काइंडनेस आहे, तो फार दयाळू आहे. दयाळू पण कसं पाहणार? ठीक आहे. तर पॉवर्टी, गरिबी, माणूस दिसल्यानंतर अरे तो फार गरिबी, नेमकं फार गरीब काय? त्याचे विचाराला स्पर्श करू शकतो. विचार म्हणजेच विचार, त्याला तुम्ही पाठ करून टाकलेला आहे. हो चला. तर या ठिकाणी जे आहे म्हणजे काय सांगितलंय? गुण विशेषाच्या, कल्पनांच्या, कृतीच्या, भावनांच्या की ज्याला आपण काय करू शकत नाही? टच करू शकत नाही, पाहू शकत नाही. मग आता तुम्हाला मला उत्तर काय द्यावं लागेल? भावना आली त्याच्या मनामध्ये ना, त्याच्याबद्दल त्याला मारून टाकण्याची भावना आली. भावना दिसत नाही. मग अशा प्रकारचे काही शब्द जर आले तर समजून घ्या ते कोणतं नाव आहे? हे
लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याला लगेच बघायचा आहे.